ए दुर्गा, बाहेरून आलो रे. कुठे झाला तो? हट गेलं का? ये बाहेरून येतेस, मला बदाम शेक आणा ना. आता नाही आणत, जा. जा नका आणू, मी पण करते घरी. घरच्या घरी बदाम शेक करण्यासाठी अर्धा लिटर दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तर 10 ते 12 इथं बदाम मी भिजत ठेवले होते, त्याचं साल काढून घ्यायचं. साल काढलेले बदाम आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. यामध्ये दूध टाकून आपल्याला मिक्सरला याची आबडधोबड पेस्ट करून घ्यायची. दूध चांगलं गरम झालंय, नंतर यामध्ये केसर गाड्या टाकायच्या, आवडीनुसार साखर टाकायची, केलेली बदामाची पेस्ट टाकून चांगली ही बदामाची पेस्ट दुधात शिजून घ्यायची. नंतर काय करायचं, एक भांडे घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर, अर्धी वाटी दूध टाकून यामधल्या संपूर्ण गाठी मोडून घ्यायच्यात अशा प्रकारे. नंतर ही केलेली पेस्ट दुधामध्ये टाकायची, एकसारखं ढवळायचं आणि 2 मिनिटं शिजून घ्यायचं. हे शिजल्यानंतर यामध्ये वेलची पूड, बारीक कट केलेले भरपूर बदाम टाकायचे. तयार आहे आपला हे बदाम शेक. थंड करायचा, नंतर फ्रीजमध्ये ठेवून मस्त प्यायला घ्यायचा. तर मंडळी, या उन्हाळ्यात घरच्या घरी गाड्यावर मिळतो तसा नक्की करून बघा बदाम शेक. खूप मस्त होतं आणि करायला पण खूप सोपं आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.